हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ। तर आता आम्ही चाललेलो आहोत बहिणीचा म्हणजे हळद दळण्याचा कार्यक्रम आहे तिकडे। तर जाताना लॉन्स म्हणजे जे मंगल कार्यालय बुक केलेले आहे ते ऑन द वेच आहे, तर ते बघण्यासाठी आलो होतो। तर इथे शिव चालली तिची आजी बाबांसोबत, आणि हे आहे लॉन्स जे बुक केलेलं आहे बहिणीच्या लग्नासाठी। तर ते म्हणजे थोडं काम होतं, तर ते बघण्यासाठी आलो होतो आणि ते झालं। तर आता आम्ही परत चाललेलो आहोत आणि खूप छान खूप मोठं असं मंगल कार्यालय हे आहे, सत्यसाक्षी लॉन्स शेवगावचं। आणि शिवात मजा बघा। तर आता आम्ही गावाला चाललेलो आहोत, बहिणीचा हळद दळण्याचा कार्यक्रम आहे, तर तिकडे जायचे। हे मेन एंट्रन्स आहे। तुम्ही बघू शकता किती मोठा असं लॉन्स आहे। आणि इथे एंट्री करताना तिथं 2 सिंह आहेत। तर शिवात्मजा त्यावर बसून फोटो काढायचा म्हणत होती, तर तिच्या आजीने तिला पकडलंय आणि दोघींचा मी फोटो काढलेला आहे। म्हणजे तिला कोणता पण प्राणी काही दिसला ना, तर ती म्हणत असते की मला बसायचं त्यावर। आणि बघू शकता कशी बसली आहे थाटात। आणि माझी आई तिला पकडून उभी राहिली आहे। आहे शिवात्मजा डांबरट। चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू आणि आता आम्ही पोहोचलो आहोत घरी गावाकडे। आणि मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे हळद दळण्यासाठी, आणि हे डेकोरेशन घरीच केलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता किती छान असं डेकोरेशन केलेलं आहे। लगीनाची लगीनची आधी मारतीला ठेवा, आधी मारतीला। आणि माझ्या बहिणीचं नाव आहे अश्विनी। पाणी कशाच। तर इथे तुम्ही बघू शकता विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवलेली आहे आणि छान असं डेकोरेशन केलेलं आहे। फुलांची रांगोळी काढलेली आहे। तर तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटलं कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आणि इथे आहे शिव। तर शिवात्मजाला थोडं लांब ठेवावं लागतं त्यापासून, कारण ती पूर्ण म्हणजे मला असं वाटतं मी ती रांगोळी कधी पुसून घेईल एकदा। बायकांचा हळद दळण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि सोबत गाणेही म्हणतात। सोन्याचे कळसान वर बापाच्या मेन्याला, माझ्या हवशा बंधूच्या वर बापाच्या मेन्याला। असा मोठ्या जानवर देवाला परण्या जायाचा शेर, बंधू माझा गतीर माख हुकुम गे काढी तो बाराला। असा मोठ्या जानवर देवाला परण्या जाया चिडला, अशा साखर सोळा शेख घरानी माझ्या केला गे बंधू गाकीचा बा शांत गईता धरा। आखे गावाच्या पाहुण्याला ना बोलीला की गटाची कराय, माझ्या हवशा बंधूला बोली गे लाकी गटाची कराय।
बाई माझं दुखत केसात डोकं रे दुखत केसात हवईशे ग माझे बंधू न डॉक्टर त्यांच्या ग देशात बाई हारी बांगड्या विकायाला नक्षीदार बांगड्या हिऱ्या मोत्या परी बेरंगी त्या बांगड्यांच्या सरी चुडा भरून घ्या पोरींना म्हणाला हारी बांगड्या विकायाला बाई खट्याळ हा नंदलाला हारी बांगड्या विकायाला असा भरीला मला हरीने चुडा त्याच्या भक्तीमध्ये दिवा झाला वेडा कुठल्या किमतीचं दाम मोजू त्याला हारी बांगड्या विकायाला बाई खट्या रूप घेऊन का सार झाला हरी गा बांगड्या